त्या कोकणातच नाही, संबंध महाराष्ट्र त्यांना हद्दपार करत आहे. कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आला निवडून, एकच आलाय, भास्कर जाधव आले. बाकी कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलंय. कोकण हा शिवसेनेचाच आहे, भगव्या झेंड्याचाच आहे, बाळासाहेबांचाच आहे. आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दपार केलेला आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंना हद्दपार केल्याशिवाय घालणार नाही, हा माझा विश्वास आहे. उद्धव ठाकरेंनी टीका केली होती की 50 कोटी घेऊन गंगेत डुबकी मारल्याच्या म्हणजे याच्या संदर्भातले. गंगेमध्ये अनेक लोक गेले, अनेक लोकांनी डुबक्या मारल्या. ते सगळ्यांनी पाप केले होते का? अहो, ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते. आता उद्धव ठाकरेला एकनाथ शिंदे म्हणजे मोगलांच्या घोडे ज्यावेळेला पाणी प्यायला जायचे तेव्हा त्या मोगलांना त्या पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे. आता सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदे दिसत आहेत. आणि एकनाथ शिंदे आपण पाहिलात प्रचंड वेगाने चाललेत. विकास हा एकच ध्येय घेऊन चाललेत. विकास हेच माझं काम ही भूमिका घेऊन एकनाथ शिंदे चालले. यांना फक्त खोटे आरोप करायचे, बदनाम करायचे, एवढंच कार्यक्रम त्यांच्यावर शिल्लक आहे सध्या.